हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. वेलकम टू आवर चॅनल. कसे आहेत सगळे? आनंदी आहात ना? आनंदीच राहा. हाय इंद्रनील, आपण कुठे चाललोय? बेबी शॉवर. कोणाचं बेबी शॉवर? दिशा माऊ. ओ, दिशा माऊच्या बेबी शॉवरला चाललोय आम्ही. ये लेट्स गो. आणि दिशाचा आज बेबी शॉवर आहे. ही दिशा माझी बहीण आणि हा तिचा नवरा ऋषी. सो आता थोड्याच वेळात बेबी शॉवर चालू होईल, तर आपण बघूया नेक्स्ट कसं सगळं होतंय. स्टे ट्यून्ड. आणि ही दिशाची सासू आहे, ह्या काकी. आणि हाय, कशी झाली सगळी तयारी? मस्त मला जमवतोय. हो, अजून ट्रेलर प्रोमो आहे सध्या. पिक्चर अभी बाकी आहे. ठीक आहे, चला आता बघूया पुढे कसा प्रोग्राम होतोय. एन्जॉय करूया. तर अशी सगळी तयारी केली होती. छान मस्त प्रेझेंटेशन केलं होतं. फुलं, फळं, मिठाई वगैरे सगळं अरेंज केलेलं छान. आणि हे डेकोरेशन हॉलचं खूप छान होतं. ह्या रेड कपड्यामध्ये मिठाई म्हणजे ठेवली होती, बर्फी का लाडू, ते सगळं दाखवण्यासाठी. आणि हे इथे सगळं बेबीचे सगळे चॉकलेट्स, म्हणजे बेबी शॉवरसाठी सगळे चॉकलेट्स, बिस्किट्स, चिंच, कैरी, सगळं जे आंबट पदार्थ, आणि सगळं मस्त सजवलं होतं डेकोरेशन रुखवादासारखं. चिक्की वगैरे टॉईज सगळे ठेवले होते. आणि इंद्राणीला किंडर जॉय खूप आवडतं, तर त्याचं लक्ष फक्त किंडर जॉयकडे होतं. सारखा तो बोलत होता की किंडर जॉय पाहिजे मला, कधी खायला मिळणार वगैरे. आणि इथे सगळे चिक्की, सगळं स्नॅक्स, बिस्किट्स, बेबीचे शूज. ही माझी काकी, तुम्ही ओळखतच असाल, बारशाच्या ब्लॉगमध्ये मी ओळखत होती. आणि ह्या पण काकी आहेत, काकीची फ्रेंड आहे. आणि ही काकींची मुलगी आहे आमची. कार्यक्रम चालू होण्याआधी ह्या दोघांचा फोटोशूट चालू होता. मस्त छान फोटोज काढून घेत होते, छान पोजेस वगैरे देऊन. आणि ह्या दोघांनी ट्विनिंग केलं होतं ग्रीनमध्ये. खूप छान वाटत होते दोघंजणं, खूप खुश होते. आणि ही जी व्हाईट ज्वेलरी तिने घातली होती खूपच छान वाटत होती तिला, सूट झालेली एकदम. आणि थोड्या वेळाने मग नंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. माहेरची ओटी पहिली भरायची असते, तर ती मी भरत होती. काकी मला म्हणाली की तू भर, कारण का आई नाही भरू शकत ओटी, त्यामुळे मीच भरत होती. माहेरून म्हणजे मी मोठी बहीण होती, कारण माझे पप्पा फर्स्ट आहेत मोठे, आणि दिशाचे पप्पा सेकंड नंबर. सो मोठी बहीण म्हणून मी ओटी भरली तिची. आणि काकी, दिशाची सासूबाई मला सांगत होत्या की ओटी कशी भरायची. खूप धावपळ चालली होती सगळ्यांची. आणि ही साडी ॲक्च्युली साडी आणि ओटी काकीकडून होती, दिशाच्या मम्मीकडून. ती ओटी मी भरत होती. आणि काकी मला सगळं सांगत होत्या कशी ओटी भरायची, काय करायचं. आणि छान फोटोज वगैरे काढून एक एक फळं काकी मला देत होत्या. खूप हेल्पफुल आहेत ह्या काकी, खूप उत्साही आहेत आणि छान आहेत खूप. दिशाला खूप छान सासूबाई मिळाल्यात. आणि अशा प्रकारे ओटी वगैरे भरून मग नंतर मिठाई तिला भरवत होती मी. तर तिला विचारलं काय पाहिजे, तर म्हणाली काही चालेल. म्हटलं लाडू खा, लाडू घे आणि लाडूच आण आमच्यासाठी, असं मी तिला म्हणाली. तर ती पण खूप एक्सायटेड होती.
आणि मग नंतर थोड्याच वेळात सासरची ओटी भरायला घेतली काकींनी. दिशाच्या सासूबाई तिला ओवाळत होत्या. ही पद्धत मला थोडी वेगळी वाटली ओवाळण्याची. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात, पण छान वाटत होतं काहीतरी वेगळं. आणि दिशा पण खूप खुश होती. हळूहळू सगळेजण येत होते ओटी भरण्यासाठी. आता माहेर आणि सासरची ओटी भरून झाल्यावर सगळ्या बायका ओटी भरून घेत होत्या आपापल्या. आणि हॉलमध्ये खूप गर्दी झाली होती. हॉल हा होता आणि वरती जेवणाचं अरेंज केलं. अथांग माझं बाळ सगळ्यांकडे जात होतं, सगळ्यांशी मस्त खेळून सगळ्यांमध्ये मिसळून राहत होता. त्याला ओळखीची काहीच गरज नाही लागत, तो स्वतःहून सगळ्यांकडे जातो. आता ओटी भरून झाल्यावर तो कार्यक्रम सुरू होणार होता. बर्फी का लाडू, म्हणजे मुलगा येणार की मुलगी येणार हे बघण्यासाठी हा कार्यक्रम आता करणार होते. पण हे सगळं जस्ट फॉर्मॅलिटीज असतात. जस्ट मुलगा का मुलगी हे सगळं पहिलंच ठरलेलं असतं आणि आपल्याला काही असू दे, काही चालतं. एकमेकांकडे बघून जरा. अरे थोडं फेस इकडे कर. आम्हाला काही झालं चालेल चालेल आम्हाला. दिशा डिसेंबर अरे दिशा तेव्हा जेवत नाही. आई अशा वा खाऊन घे. बघ बघ जरा आता हा चालेल ना. बघ सगळं आहे त्याच्यामध्ये ओव्हर.
इंद्रनील हे बघ इथे बघ